नमस्कार मंडळी. अवाकाडोचा लक्झरी फळापासून दैनंदिन आहारापर्यंतचा प्रवास. नुकतंच आम्ही फ्रातेली, नाशिक येथील अण्णासाहेब व हरीश मोरे यांच्या फार्मला व्हिजिट दिली. या फार्ममधले अवाकाडोची झाडं आणि त्यांचे प्रयोग अतिशय कौतुकास्पद आहेत. मालुमा व हस अशा 2 प्रजातींबरोबरच अनेक वेगवेगळ्या प्रजातींवर त्यांनी प्रयोग केले आहेत. आणि मला विशेष सांगायला आवडेल की सध्याची भारताची अवाकाडोची बाजारपेठ ही 90 कोटींच्या आसपास आहे आणि पुढील 5 वर्षामध्ये ती कैक पुटेने 5 पटीने वाढण्याची शक्यता दिसते. गेल्या 6 महिन्यात भारतानं सुमारे 9,900 टन इतका अवाकाडो परदेशातनं आयात केला. अवाकाडो केवळ सॅलडपुरता मर्यादित नाही, तर ते चाट, स्मूदी, रॅप्स, ब्युटी रूटीनमध्येही आता प्रवेश करत आहे. सध्याची चिंतेची बाब अशी आहे की 1,500 ते 2,500 इतकी रोपांची किंमत आहे आणि ही जर किंमत 500 ते 800 रुपयापर्यंत आली तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात अवाकाडो शेती आणि क्रांती होऊ शकते, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. जागतिक बाजारपेठेमध्ये अवाकाडोच्या पल्पला अतिशय मोठी मागणी आहे आणि ही बाजारपेठ साधारणपणे 2 लाख कोटी इतकी आहे. भारतानं जर संघटित प्रयत्न केला तर इतक्या मोठ्या बाजारपेठेत भारताचं स्थान निर्माण करणं मुळीच अशक्य नाही असं मला वाटतं आणि आपण ही इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात पुढे नेऊया असं मला वाटतं.